नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात की जीवन हे अन्नावर उभं आहे. अन्न म्हणजे केवळ भुकेची पूर्ती नव्हे, तर ती आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि आरोग्याची पायाभरणी आहे. भारतीय परंपरेनं अन्नाला परब्रह्म म्हटलं आहे, कारण अन्नातूनच आपलं शरीर, मन आणि आत्म्याचं पोषण होतं. स्वामी समर्थ महाराज सांगतात की जीवन हे अन्नावर उभं आहे. ही युक्ती केवळ शारीरिक गरज सांगणारी नसून ती आपल्या जीवनाच्या सर्वांगीण पायाभरणीचं दर्शन घडवते. अन्न ही फक्त भूक शमवण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्या संस्कृतीचं प्रतीक, श्रद्धेची मूर्त स्वरूप आणि आरोग्याचं मूलभूत स्तोत्र आहे. भारतीय परंपरेत अन्नाला केवळ पदार्थ नव्हे, तर अन्न हे परब्रह्म असं स्थान दिलं गेलं आहे. यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. अन्न केवळ शरीराची भूक मिटवत नाही, तर ते आपल्या शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही अंगाचं पोषण करतं. जे अन्न आपण प्रेमाने, कृतज्ञतेने आणि शुद्धतेने ग्रहण करतो, ते अन्न फक्त पचन होत नाही, तर आपल्या चिंतनात, व्यवहारात आणि भावनेत स्थान घेते. त्यामुळे आपल्या विचारांची, प्रवृत्तीची आणि मनोभूमिकेची उंची देखील त्या अन्नावर अवलंबून असते. भारतीय गृहसंस्कृतीत अन्न हे देवतेच्या रूपात पूजलं जातं. अन्न शिजवणं हा एक पवित्र यज्ञ आहे आणि स्वयंपाकघर म्हणजे त्या यज्ञाचं वेदीस्थान. म्हणूनच अन्न शिजवताना शुद्धता, सात्विकता आणि सकारात्मक भावनांचं पालन केलं जातं. कारण केवळ पदार्थ शिजत नाही, तर त्या अन्नात आपली भावना, संस्कार, प्रार्थना आणि संस्कृतीही मिसळत असते. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे की जसे अन्न तसे मन, जसं मन तसं जीवन. अन्न जर सात्विक, शुद्ध आणि प्रेमपूर्वक असेल, तर मन शांत, शुद्ध आणि उन्नत होतं. अशा मनातून उगम पावणारे विचार हे चांगले कर्म घडवतात आणि तेच आपलं भवितव्य घडवतात. आपल्या थाळीत पडलेला प्रत्येक घास हा शेतकऱ्याच्या कष्टाचा, निसर्गाच्या कृपेचं, आईच्या मायेचं आणि भगवंताच्या प्रसादाचं प्रतीक असतो. म्हणून अन्न हे केवळ उष्णता देणारं आणि पचनक्षम असलेलं मिश्रण नाही, ते एक दैवी उपहार आहे, ज्यामध्ये प्राणशक्ती, कृतज्ञता आणि जीवनदायिनी ऊर्जा सामावलेली असते. आपण अन्न टाकतो, वाया घालवतो, त्याला अपवित्र करतो, तेव्हा आपण केवळ अन्नाचा अपमान करत नाही, तर त्यामागच्या दैवी चक्राचा, मानवतेचा आणि आपल्या संस्कृतीचाही अपमान करतो. त्यामुळे अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्याची कृतज्ञतेने प्रार्थना करा. अन्न शिजवताना मनात सकारात्मक विचार ठेवा. अन्न वितरित करताना प्रेमाने वाटा आणि अन्नाचा कदापिही अपमान करू नका. अन्नात ब्रह्म असतं, अन्नात आईचं प्रेम असतं, अन्नात पृथ्वीचा गर्भ असतो. त्या अन्नातून आपलं जीवन फुलतं, वाढतं आणि परिपूर्ण होतं. चला तर मग हीच जीवनदायिनी ज्ञानरूपी अनुभूती आपण एका दिव्य, प्रेरणादायी आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथेमार्फत अनुभवूया, जेणेकरून ती आपल्या मनाच्या गाभ्यात सहज उतरून कायमची स्मरणात राहील. चला तर मग कथेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या एका लहानशा खेडेगावात थारवाडीत सौदामिनी नावाची वृद्ध माता राहत होती. वय 70च्या घरात, चेहरा सुरकतलेला, केस पांढरे, शरीर अशक्त, पण डोळ्यात एक तेज आणि मनात एक अपार श्रद्धा होती. सौदामिनीचं जीवन फार साधं होतं. ती गावातल्या प्रत्येकाच्या घरी सकाळी फिरून गायीसाठी, कुत्र्यासाठी, कावळ्यासाठी रोट्या मागायची. त्या रोट्यांची 3 वेगवेगळे थाळी करून ती घराबाहेर ठेवायची आणि मगच स्वतःचा नाश्ता करत असे. तिचा एकुलता एक मुलगा रामू शहरात गेला होता मोठं होण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी. सुरुवातीला 2-4 पत्र यायची, थोडे पैसेही यायचे, पण जसा जसा रामू मोठा होत गेला, तसं त्याचं मन आईपासून आणि गावापासून खूप दूर जाऊ लागलं. त्यानं शेवटचं पत्र पाठवून 3 वर्ष झाली होती. सौदामिनी मात्र प्रत्येक दिवसाचा प्रारंभ करत होती एकाच प्रार्थनेने, हे अन्नपूर्णा माई, माझ्या पोटात अन्न असो वा नसो,
पण माझ्या रामूच्या जीवनात तू शांती, सद्बुद्धी आणि सकारात्मकतेचं अन्न दे. एक दिवस गावातल्या मंदिरात कथा सुरू होती. महाभारतातील अन्न संस्कारावरील प्रवचन. एक प्रसिद्ध कथावाचक आले होते. ते अगदी थीट आणि स्पष्टपणे सांगत होते, महाभारत सांगतं की भोजन केवळ पोट भरण्यासाठी नसून ते आत्मशुद्धीसाठी असतं. अन्न बनवताना शुद्ध मन, शुद्ध शरीर आणि शुद्ध विचार असावेत. जेवताना मौन, कृतज्ञता आणि संयम असावा. आणि सर्वात महत्त्वाचं, अन्नाच्या आधी सर्व सजीवांची आठवण असावी. गाय, कुत्रा, कावळा, भुकेलेले लोक, त्यांना अन्न दिल्याशिवाय केलेलं भोजन ते आत्मघातासारखं असतं. सौदामिनीच्या मनात ही वचने खोलवर रुजली होती. तिनं स्वतःलाच वचन दिलं, आजपासून मी प्रत्येक दिवस भोजनाच्या या नियमांनी जगणार आणि माझ्या रामूच्या जीवनातही या नियमांचा प्रकाश एक दिवस नक्कीच पडेल असं ती ठरवते. पण रामू शहरात मोठ्या बंगल्यात राहत होता. त्याचं आयुष्य ऐशोआरामात चाललं होतं. ऑफिसमध्ये तो वरिष्ठ पदावर होता. घरात गाडी, नोकरचाकर, महागडे कपडे, पार्टीज, सर्व काही होतं. पण तरीही काहीतरी त्याला नेहमी हरवल्यासारखं वाटत होतं. आणि घरात त्याची पत्नी मधुरा आणि एक लहानसा मुलगा निलेश. निलेश सतत आजारी राहायचा. औषधं घेतली गेली, डॉक्टर बदललं गेलं, पण त्याची तब्येतीत काहीच फरक पडला नव्हता. मधुरा दररोज नाराज असे. रामू चिडचिड करायचा. घरात आनंद नव्हता. एकमेकांवर संशय, बोलताना कडवटपणा आणि सतत मानसिक अशांती. एक दिवस रामू ऑफिसमध्ये डब्बा खायला बसला. त्याच्यासमोर बसला होता एक नवीन मुलगा, श्रीनिवास. तो जेवत असताना डोळे मिटून हळूवार मंत्र म्हणत होता, अन्नदाता सुखी भव, अन्नपूर्णे सदैव पुरयू, माझे पचन शुद्ध होवो. रामू विस्फारलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत राहिला आणि शेवटी त्याला विचारलं, अरे हे काय मंत्रशक्ती चालू आहे? रामूने हसत विचारलं. श्रीनिवास हसला आणि म्हणाला, साहेब, माझ्या आईनं शिकवलंय, अन्न ही देवी आहे. जेवण सुरू करण्यापूर्वी तिचं स्मरण करणं हे माझं रोजचं कर्तव्य आहे. आणि हो, जेवायच्या आधी आमच्याकडे घरात 3 रोट्या निघतात, एक गाईसाठी, एक कुत्र्यासाठी आणि एक कावळ्यासाठी. आणि मी फक्त आईच्या हाताचं अन्नच खातो, कारण त्या अन्नात केवळ चव नाही तर आईच्या भक्तीची ऊर्जाही असते. त्या रात्री रामू घरी आला आणि खिन्न मनाने विचार करू लागला. त्याच्या डोक्यात फक्त एकच चित्र घोळत होतं, आईच्या हातची थाळी. त्याच्या लहानपणीतील, जिथे अन्नाला आधी अंघोळ, देवपूजा आणि सेवा यांची जोड असायची. आता तो अन्न खायचा टीव्ही बघत, फोनवर बोलत, कधी कधी गाडी चालवताना. त्याच्या अन्नात केवळ चव होती पण भक्ती नव्हती. म्हणूनच कदाचित त्याच्या जीवनात त्रास होत होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी रामूने मधुराशी बोलायचं ठरवलं. रामू मधुराला म्हणाला, मधुरा, मला वाटतं आपण आपल्या जीवनशैलीत बदल करूया. बदल कशाचा? मधुरा रागाने म्हणाली. रामू म्हणाला, आपण अन्न बनवण्याची आणि जेवण्याची पद्धत बदलूया. अंघोळ करून शांतीनं मंत्र म्हणत अन्न तयार करूया. आणि रोज 3 रोट्या एक गाईसाठी, एक कुत्र्यासाठी आणि एक कावळ्यासाठी वेचूया. नंतर आपण सर्वजण एकत्र बसून मौनात जेवूया. त्याच वेळी मधुरा थोडी अचंबित झाली, पण निलेशकडे पाहून ती म्हणाली, ठीक आहे, एकदा आपण करून बघूया. त्या दिवसापासून त्यांच्या घरात नवा नियम सुरू झाला. मधुरा सकाळी अंघोळ करून अन्नपूर्णा देवीची स्तुती करत स्वयंपाक करत होती. रामू आणि निलेश एकत्र जेवत होते आणि प्रत्येक जेवणाआधी देवाला धन्यवाद दिला जात होता. सप्ताहभरातच निलेशची तब्येत सुधारू लागली. त्याने हसायला, खेळायला आणि गाणी म्हणायला पुन्हा सुरुवात केली. रामूचं मनही हलकं वाटू लागलं. ऑफिसमध्ये त्याचं काम चांगलं चालू लागलं. मधुरा आणि त्याचं नातंही नव्यानं खुलू लागलं. एका दिवशी रामूला पोस्टाने एक पत्र मिळालं, त्याच्या गावाकडून, आईकडून. त्याच्या आईने हाताने लिहिलेलं, थोडंसं थरथरत पण मायेचं गहीर. बाळा, अन्न फक्त शरीराला नाही तर आत्म्यालाही पोचतं आणि
आणि जर ते अन्न शुद्ध मनाने, शुद्ध कृतीने आणि प्रार्थनेनं बनवलं गेलं तर त्यात ईश्वराचा अंश असतोच. मी अजूनही तुझी वाट पाहते, पण आता चिंता नाही, कारण मला जाणवतं तू स्वतःकडे परत आलास. अन्नपूर्णा माई तुझं रक्षण करू. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. तो तडक गावात निघाला. आईच्या पाया पडला आणि म्हणाला, आई मला माफ कर, मी तुझा मुलगा असून तुझ्या शिकवणीपासून दूर गेलो. पण आता मी अन्नाचं महत्त्व ओळखलंय. सौदामिनीच्या डोळ्यातून आनंदबाश्रू वाहू लागले आणि सौदामिनी म्हणाली, बाळा, जेव्हा तू अन्न नियमानुसार घ्यायला लागलास तेव्हाच अन्नपूर्णेची कृपा तुझ्यावर आली. त्या दिवशी रामू आईसोबत वृद्धाश्रमात गेला. आईसारखा तोही अन्नदान करू लागला. आता तो प्रत्येक महिन्याला गावात येत असे आणि घरी परत जाताना त्याचं हृदय प्रेम, कृतज्ञता आणि भक्तीनं भरून जाई. या आजच्या कथेमधून आपण हे आत्मसात केलं की अन्न हे केवळ भुकेचं नाही तर ब्रह्माचं स्वरूप आहे. अन्नात केवळ देव नाही तर कृपा, करुणा आणि जीवनशक्तीचा स्रोत आहे. आणि हेच अन्न जर श्रद्धा आणि पावित्रतेने ग्रहण केलं तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक दुःखावर औषध ठरू शकतं. आता आपण उलगडणार आहोत श्री स्वामी समर्थांनी सांगितलेलं भोजनाचं दिव्य शास्त्र, जे जीवनात अंगीकारल्यास आरोग्य, सौंदर्य, सुख, समाधान आणि लक्ष्मीचा सतत वास तुमचं आयुष्य उजळवून टाकेल. नंबर 1, भोजनापूर्वी अंगस्नान व प्रार्थना. भोजन हे केवळ शरीराची गरज नाही तर ती एक दैवी क्रिया आहे. जशी यज्ञाला सुरुवात करण्याआधी शुद्धीकरण होतं, तसंच भोजन सुरू करण्याआधी आपलं शरीर, मन आणि वातावरण शुद्ध करणं आवश्यक असतं. भारतीय संस्कृतीत सांगितलं आहे की स्नानेन शुद्धी, स्तवनेन कृपा. अर्थात स्नान केल्याने शरीराची शुद्धी होते आणि स्तवन केल्याने ईश्वराची कृपा प्राप्त होते. भोजन सुरू करण्याआधी आपल्या शरीराचे 5 अवयव जसे 2 हात, 2 पाय आणि तोंड यांची स्वच्छता करावी. पण ही शुद्धता केवळ बाह्य साफसफाईसाठी नसते, तर यामागे आहे एक खोल आध्यात्मिक रहस्य. जेव्हा आपण हात, पाय व तोंड स्वच्छ करतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्र, एनर्जी पॉइंट्स जागृत होतात. हात म्हणजेच कर्मेंद्रिय, पाय म्हणजे स्थैर्य आणि तोंड म्हणजे ग्रहण करणारी संवेदना. हे अवयव शुद्ध असतील तर अन्नाचा प्रभाव फक्त शरीरावर नव्हे तर मन आणि आत्म्यावरही सकारात्मक होतो. भोजनासाठी बसताना मन शांत असावं, शरीर शास्त्रतेने वागावं. आपण फक्त अन्न खाणार नाही तर त्या अन्नामध्ये मातृभूमीचा गर्भ, शेतकऱ्याचा परिश्रम, निसर्गाची कृपा आणि आईच्या मायेचं मिश्रण असतं. त्याच्यामुळे अन्नग्रहण हा एक पवित्र सोहळा असतो. भोजनाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाटावर म्हणजेच भोजनस्थळी बसताना आपण अन्नपूर्णा माता आणि सर्व देवतांचे मनापासून आभार मानावेत. देवो भूत्वा देव यजेत. आपणही त्या क्षणी भक्तिभावाने देवत्व अंगीकारून त्या अन्नाला प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार करावा. हे अन्नपूर्णा माते, तुझ्या कृपेनेच माझ्या थाळीत अन्न पडलं आहे. याच्यामध्ये तुझं वरदहस्त आहे, मातृभूमीचा आशीर्वाद आहे आणि परमेश्वराची प्रसन्नता आहे. हे अन्न मला शुद्ध करो, माझ्या शरीराला ऊर्जा, मनाला शांती आणि आत्म्याला प्रकाश देवो. ज्या प्रार्थनेतून निर्माण होणारी धन्यता, कृतज्ञता आणि पावित्र्य हेच त्या अन्नाचं खरं सात्विक मूल्य ठरतात. कारण जसं शरीराला अन्न लागतं तसं आत्म्याला प्रार्थना आणि भावना. जेव्हा ही दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा अन्न खऱ्या अर्थाने अमृत बनतं. नंबर 2, स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीचा शुद्ध मनोभाव आणि मंत्रजप. स्वयंपाक म्हणजे केवळ अन्न शिजवणं नाही तर ती एक दैवी क्रिया, संस्काराचं केंद्र आणि घराच्या ऊर्जेचं मूळ स्रोत असतो. विशेषतः जेव्हा ही जबाबदारी एक गृहिणी स्वीकारते तेव्हा तिच्या हातून निर्माण होणारं अन्न संपूर्ण कुटुंबाच्या मनशांतीचं, आरोग्याचं आणि संस्काराचं बीज बनतं. अन्न ही ऊर्जा आहे. ही संकल्पना विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही पातळ्यांवर खरी ठरते. आपण जसं अन्न खातो तसं आपलं शरीर बनतं, पण त्याही आधी जसा भाव असेल तसा प्रभाव हे नियम अन्नावर लागू होतो. गृहिणीने स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ करून शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त करावी. शरीर स्वच्छ असेल तरच मन देखील शांत, सात्विक आणि प्रेमळ असणं फार गरजेचं आहे.
जेव्हा गृहिणी प्रेमाने, भक्तिभावाने आणि शांत चित्ताने अन्न शिजवते तेव्हा त्या अन्नात एक अदृश्य तेज, एक ऊर्जात्मक कंपन मिसळतं आणि तेच अन्न नंतर औषधासारखं कार्य करतं. अशा अन्नात नुसता स्वाद नसतो तर संस्कार असतात, कृपा असते आणि मनशांतीही असते. स्वयंपाक करताना फक्त टीव्ही, फोन किंवा गप्पा नकोत. त्यावेळेस मंत्रजाप, स्तोत्रपाठ किंवा देवाचं स्मरण करावं. मंत्राचा नाद, शब्दांची तरंग आणि मनातील भक्ती हे अन्नाला दैवी ऊर्जेनं परिपूर्ण करतात. विशेषत अन्नपूर्णा देवीचा हा मंत्र स्वयंपाक करताना मनात जपावा. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देही च पार्वती. या मंत्रात समर्पण आहे, कृतज्ञता आहे आणि आत्मिक उन्नतीची प्रार्थना आहे. गृहिणीने या मंत्राचा जप करत करत जर अन्न शिजवलं तर त्या अन्नात अन्नपूर्णा देवीची कृपा स्वतः उतरते. अशा पद्धतीने मंत्रजप, भक्तिभाव आणि शुद्ध मनाने शिजवलेलं अन्न केवळ भोजन न राहता प्रसादाच्या पातळीवर पोहोचतं. कुटुंबातील सदस्य जेव्हा ते अन्न ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या अंगी केवळ पोषणच नाही तर शांती, समाधान आणि सकारात्मक विचारांचं बीजही रोवलं जातं. अशा प्रकारे गृहिणीच्या प्रेमळ हातातून निर्माण झालेलं अन्न हे केवळ भूक भागवणारं नसतं तर ते घराला बळ देणारं, आयुष्याला दिशा देणारं आणि मनाला स्थैर्य देणारं अमृत असतं. नंबर 3, पहिल्या 3 रोटी. कृतज्ञतेचा आणि दानाचा नियम. भोजन ही केवळ शारीरिक गरज नसून ती एक संस्कारमूलक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते की आपण जे काही जीवनात घेतो ते फक्त आपल्या कर्तृत्वामुळे नाही तर अनेक शक्तींच्या, प्राणांच्या आणि पूर्वजांच्या कृपेमुळे मिळतं. त्यामुळे भोजनाच्या आधी काही पवित्र कृती करणं ही केवळ परंपरा नाही तर कृतज्ञतेची अनुभूती आहे. पहिली रोटी गायीसाठी. गाय ही आपल्या घरातील मातेसमान आणि लक्ष्मीचं रूप मानली जाते. तिच्या दुधामुळे, शेणामुळे आणि श्वासातल्या सात्विकतेमुळे आपलं घर पवित्र आणि समृद्ध राहतं. गायीसाठी काढलेली पहिली रोटी म्हणजे आपल्या समृद्धीच्या मूळ स्रोताला अर्पण केलेलं आभार पुष्प असतं. दुसरी रोटी कुत्र्यासाठी. कुत्रा हा प्राणी आपल्या घराचं निशब्द रक्षण करतो. तो काही न मागता आपल्या घरासाठी सावध राहतो, संकटांपासून आपल्याला सतर्क करतो. त्यासाठी अर्पण केलेली दुसरी रोटी ही निस्वार्थ सेवेविषयी आपल्या मनातील कृतज्ञता दर्शवते. तिसरी रोटी कावळ्यासाठी. कावळा म्हणजे पितृसत्ता आणि पूर्वजांचं प्रतीक. असं मानलं जातं की आपल्या पितरांचे सूक्ष्म स्वरूप कावळ्याच्या रूपानं आपल्या घरात येतं. विशेषत जेवणाच्या वेळी त्याला अर्पण केलेली रोटी म्हणजे पूर्वजांप्रती आदर, ऋणनिर्षेध आणि स्मरण यांचं प्रतीक आहे. या 3 रोट्यानंतर आपल्या थाळीतून पहिला घास अग्निदेवतेस अर्पण करावा. अग्निदेवांना मुखम, अग्नी म्हणजे देवांचा मुख. तो आपल्या अर्पणांपर्यंत देवतांना पोहोचवतो. त्या भोगात आपण आपली कृतज्ञता, प्रेम, भक्ती आणि नम्रता यांचं अर्पण करतो. हाच भोग म्हणजे देवतेप्रती समर्पण आणि आपल्या अन्नाचं आध्यात्मिक उन्नयन. जेव्हा आपण या पवित्र कृतीनंतर अन्न ग्रहण करतो तेव्हा ते अन्न केवळ पोषण करत नाही तर आपल्या जीवनात धर्म, अर्थ, सौंदर्य आणि आध्यात्मिक समाधान यांचा सहज वास घडवतो. अशा प्रकारे भोजन हा केवळ एक दैनंदिन क्रिया न राहता तो एक दैवी यज्ञ होतो, जिथे आपण आपल्या ऋण, जबाबदाऱ्या आणि श्रद्धेची पूर्णता करतो. नंबर 4, सर्व कुटुंब एकत्र बसून भोजन करा. जेवण ही फक्त शरीराची क्रिया नसून ती मनांना एकत्र आणणारी आध्यात्मिक पूजा आहे. घरातल्या सर्वांनी एकत्र बसून अन्न घेतल्यास परस्पर प्रेम वाढतं, मनोमिलन होतं आणि वैभव वृद्धिगत होतं. वेगळं वेगळं अन्न घेणं म्हणजे विभक्त होण्याच्या शक्यता वाढवणं. नंबर 5, भोजनाची वेळ आणि दिशा. भोजनाची योग्य वेळ प्रातःकाळ सूर्योदयानंतर 2 तासांच्या आत आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या 2 तास आधी. या वेळेत जठराग्नी प्रखर असतो. या वेळेत खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचतं आणि आरोग्य देतं. 1 वेळ अन्न योगी, 2 वेळ अन्न भोगी, 3 वेळ अन्न रोगी. भोजनाची दिशा.
पूर्वे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करूनच अन्न घ्या. दक्षिण दिशेकडे तोंड करून घेतलेलं अन्न प्रेतयोनी शक्तींना अर्पण केल्यासारखं मानलं जातं. पश्चिम दिशेला घेतलेलं अन्न रोग वाढवणारं मानलं जातं. नंबर 6, भोजन करताना टाळावयाच्या गोष्टी. अंथरुणावर बसून हातावर ठेवून किंवा तुटक्या भांड्यात भोजन करू नये. ज्यावेळी मलमूत्राची हाक आहे त्यावेळी अन्न घेणं महाघातक मानलं जातं. अति आवाज असलेल्या जागी अन्न खाणं वर्ज्य आहे. वड किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसून अन्न खाऊ नये. उभे होऊन चप्पल घालून किंवा डोकं झाकून अन्न घेणं निषिद्ध आहे. वाढलेल्या अन्नाची निंदा करणे म्हणजे त्या अन्नातील ऊर्जा नष्ट करणे. नंबर 7, कोणत्या अन्नाचे सेवन करणे निषिद्ध आहे. दुसऱ्याने अर्धवट खाल्लेलं अन्न, उष्ट अन्न, उघड्यावर ठेवलेलं अन्न किंवा फुंकर मारून थंड केलेलं अन्न. कुत्रा किंवा इतर प्राणी जे अन्न स्पर्श करतील ते सेवन निषिद्ध आहे. जिथे शिव्या देऊन जबरदस्तीने खायला लावलं जातं अशा अन्नाला अशुभ मानलं जातं. श्राद्धेचं अन्न, अतिलोभी, व्यसनी आणि शराब विक्रेता किंवा सुदखोराच्या हातून आलेलं अन्न हे सर्व पवित्रतेच्या बाहेरचं मानलं जातं. भोजन करताना मौन आणि सकारात्मकतेचा मंत्र. भोजन करताना मौन पाळा, कारण शांत चित्ताने घेतलेलं अन्न अधिक पचतं. ज्याचं मन शांत त्याचा अन्न संत. जर काही बोलावं लागलंच तर फक्त सकारात्मक, प्रेमळ, कृतज्ञतेने भरलेलं शब्द बोला. भोजन करताना वादविवाद करू नका. त्रासदायक विषय काढू नका. राजकारण, आजार, मृत्यू अशा गोष्टींचा उच्चार नको. नंबर 9, अन्नग्रहणानंतरचे नियम. अन्नानंतर काय करू नये. लगेच पाणी, चहा किंवा दूध पिऊ नये. त्वरित विश्रांती, आंघोळ, शौच किंवा धावपळ नको. अन्नानंतर काय करावे. दिवसाच्या वेळी थोडं चालावं. रात्रीच्या अन्नानंतर 100 पावलं तरी किमान चालणं श्रेष्ठ. नंतर डाव्या कुशीवर झोपावं वा वज्रासनात बसावं. या क्रियेनं पचन सुधारतं आणि मन शांत राहतं, प्रसन्न राहतं. नंबर 10, थाळीचे नियम. भीष्म पितामह अर्जुनला सांगतात, ज्या थाळीला कुणाचं पाय लागलं असेल ती थाळी त्याज्य आहे. ज्या थाळीमध्ये भांडण झाली, वाद झाले ती थाळी दरिद्रतेचे प्रतीक आहे. ज्या थाळीत भाऊ भाऊ जेवतात ती थाळी अमृत समान आहे. पण ज्या थाळीत पती पत्नी जेवतात ती थाळी मादक पदार्थांनी भरलेली मानली जाते. पत्नीने पतीच्या जेवणानंतरच भोजन करावं असं पवित्र आणि सौभाग्यदायक विधान महाभारतात आहे. नंबर 11, भोजन एक आध्यात्मिक अनुष्ठान. अन्नग्रहण ही एक संस्कृती आहे. अन्न हे शरीराचं नव्हे तर आत्म्याचं भोजन आहे. जसं अन्न तसं मन, जसं मन तसं जीवन. जर तुम्ही या सर्व नियमांचं मनोभावे पालन केलं तर फक्त शरीर नव्हे तुमचं भाग्यही तेजस्वी होईल. देवी अन्नपूर्णेची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमचं घर भुकेलेल्याला अन्न देणारं, पाणावलेल्या डोळ्यांना शांत करणं असं पुण्याचं स्थान बनेल. मित्रांनो, ही होती स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली अन्नग्रहणाची दिव्य नीतिशास्त्र. यातील नियम हे कोणतेही बंधन नसून ते आपल्याला एक सुंदर, आरोग्यदायी आणि पुण्यशील जीवनाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत. मित्रांनो, जर आजची ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल, मनाला भिडली असेल तर कृपया या व्हिडिओला प्रेमळ लाईक द्या आणि कमेंटमध्ये आदरपूर्वक लिहा श्री स्वामी समर्थ. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला अशा पवित्र आणि उपयुक्त विषयांवर आणखी संशोधन करण्याचं बळ देतो. आणखीन अशाच आध्यात्मिक, शास्त्रीय आणि संस्कार समृद्ध ज्ञानासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या एका क्लिकमुळे आमच्या ज्ञानयात्रेला आणि संस्कृतीच्या संवर्धनाला नवा आयाम मिळतो. आगामी व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू नवीन माहिती, नवीन प्रेरणा आणि आपल्या प्राचीन शास्त्रातील अद्भुत ज्ञान घेऊन. तोपर्यंत अन्न हेच ब्रह्म समजून त्याचं नेहमी नम्रतेने, कृतज्ञतेने आणि शुद्ध मनाने सेवन करा. अन्नपूर्णा मातेसमोर नतमस्तक होऊन प्रत्येक घासात तिचा आशीर्वाद अनुभवा. धन्यवाद. जय अन्नपूर्णा माता. श्री स्वामी समर्थ.